आणि यांचं म्हणणं आहे की या निर्णयाला स्थगिती मिळो किंवा न मिळो ओबीसी आरक्षणाला काहीही धक्का लागणार नाही। मात्र या स्टेजला आक्षेप घेणं कितपत योग्य आहे हा जो उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला, काय सांगाल त्याबद्दल? नाही, याच्यामध्ये प्रायमरी स्टेजला आम्ही आता इंटरिम स्टे देऊ शकत नाही। लेट गव्हर्नमेंट फाईल अँड ॲफिडेव्हिट, गव्हर्नमेंटला त्यांचं प्रतिज्ञापत्र तुमच्या याचिकेवर तुमचं म्हणणं सादर करून द्या, त्यानंतर आम्ही इंटरिम स्टे द्यायचा का नाही हे ठरवू। त्यामुळं आज माननीय उच्च न्यायालयाने सर्वांना सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटने 4 आठवड्यामध्ये या सर्व ज्या याचिका आहेत त्या याचिकेवर तुमचं उत्तर सादर करा आणि त्यानंतर मग आपण ही जी याचिका आहे हा विषय ठरवला जाईल। यासोबत उच्च न्यायालयाने महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांना ही विचारणा सुद्धा केली होती। आणखी त्यांनी सांगितलं की हो, मेरिटवर आमचा या याचिकांना विरोध आहे, राज्य सरकार घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे, हाही उल्लेख त्यांनी केला। हा नक्कीच, कारण की हे जी आहेत सरकारचा तो GR आहे, तो GR कसा सरकारने जी न्यायालयीन प्रक्रिया किंवा जी कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस आर्टिकल 164ला डावलून सरकारने त्या अधिकारामध्ये जाऊन हा GR काढलेला आहे, अशा बऱ्याच या गोष्टीमध्ये मी जात नाही खोलवर। बिरेंद्र सराफांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही याला अपोज करतो। हे जे याचिका करते आहेत ह्यांना लोकच नाही आहे, हे ॲग्रीव्ड पार्टी नाही आहेत, त्यामुळं याच्यावर सविस्तर ॲफिडेव्हिट, त्यांनी जास्त बोलण्यास तिथं जास्त बोलले नाहीत, ते म्हणजे आम्ही सविस्तर ॲफिडेव्हिट आमचं म्हणणं प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही सादर करू। महत्त्वाचा उल्लेख मुख्य न्यायमूर्तींनी आज कोर्टात केला, ज्यावेळेस निकालपत्राचं वाचन सुरू होतं, डिटेक्शन सुरू होतं, तर त्यामध्ये मंडल आयोगाचा त्यांनी उल्लेख केला, त्याच्या रेफरन्सेसचा उल्लेख केला, काय सांगाल? याच्यामध्ये मंडल आयोगाच्या आधीचे पण कालेलकर आयोग, BD देशमुख कमिटी, मंडल आयोग, त्याच्यानंतर नारायण राणे कमिटीने दिलेलं आरक्षण, गायकवाड कमिटीने दिलेलं आरक्षण आणि ते फेटायलं होतं, सुप्रीम कोर्टाने किती वेळा फेटावलं, याचा सगळा उहापोह आज धोंड सरांनी तिथं हे केला। परंतु आज हे प्रायमरी स्टेजचं मॅटर होतं, यासाठी कोर्टाने सांगितलं की स्टेट गव्हर्नमेंटचं प्रतिज्ञापत्र येत नाही, स्टेट गव्हर्नमेंटचं ॲफिडेव्हिट येत नाही, त्यांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही यामध्ये आत्ता तुम्हाला इंटरिम रिलीफ देऊ शकत नाही। राज्य सरकारला 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर ही तारीख लागेल। पण या सगळ्या प्रकरणामध्ये गंगाधर काळकुटे यांनी ऑलरेडी कॅवेट दाखल केलेली आहे, हस्तक्षेप याचिका सुद्धा आज केली, आज लाखे म्हणून त्यांनी केले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका आज येतात, पण कोर्ट काही एंटरटेन करायला तयार नाहीये। म्हणजे हा एकंदरीत राज्य सरकारच्या निर्णयाला सपोर्ट आणि मराठा समाजाला दिलासा असं म्हणायचं का? नाही, ते साहजिकच आहे। शेवटी हा जो गव्हर्नमेंटचा जो GR आहे, शासन निर्णय आहे, त्याच्यामुळं जो व्यथित होणारा ओबीसी समाज आहे त्याच्या या रिट पिटिशन आहे, तो ज्यांच्यासाठी आहे, मग लाखे पाटील असतील, काळकुटे असतील, असे आजचे जे इंटरिम ॲप्लिकेशन इंटरव्हेन्शन होते ते आज आलो केलेले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे। पण आम्ही आलो करतो आजच्या दिवस, आज शेवटचा सांगितलं आहे, याच्या पुढं कुठली रिट पिटिशन किंवा कुठलं इंटरव्हेन्शन ते आलो करणार नाही। आमदार परिणय फुके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। 2 सप्टेंबरचा जो काही